हाय हॅलो नमस्कार, मी संध्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं द मंगल स्टिचिंग ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणी, आपल्या चॅनलवरती आपण बेसिक टू ॲडव्हान्स आयुर्वेदचे क्लास घेत आहोत, ज्याचाच आपला आजचा 47वा दिवस आहे. ह्याआधी आपण 46 क्लास पूर्णपणे आपल्या चॅनलवरती घेतलेला आहे. अगदी फ्रीमध्ये आपण आपल्या चॅनलवरती क्लास घेत आहोत. जर तुम्हाला आयुर्वेद शिकायचं असेल आणि क्लास करायचा असेल तर तुम्ही नक्की ते व्हिडिओ एक एक बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती भेटेल आणि फ्रीमध्ये आयुर्वेद शिकता येईल. आतापर्यंत आपण ॲडव्हान्सचं काम सुरू केलेलं आहे. ॲडव्हान्सच्या कामामध्ये बऱ्याचशा डिझाईन आपल्या कव्हर करून झालेल्या आहेत. चला तर मग आजचा व्हिडिओ आपण कंटिन्यू करूयात. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सिल्क थ्रेडचं पान आणि त्याचे छल्ले शिकवणार आहे, जे की तुम्हाला ह्या प्रत्येक ॲडव्हान्सची जी डिझाईन असते ना, त्यामध्ये तुम्हाला यूज होणार आहे. त्यासाठी मी तुम्हाला हे आजच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. आपण आता बरेच प्रकारचे बीड्स वर्क बघितलेलं होतं, पण आपल्याला काही प्रकारे सिल्क थ्रेडचं सुद्धा वर्क करावं लागतं डिझाईन्समध्ये. त्यामुळे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सिल्क थ्रेडपासून कसे पान बनवायचे ते शिकवणार आहे. त्यासाठी मी सिल्क थ्रेड घेतलेला आहे आणि जी सुई आपल्याला अशी सुई घ्यायची आहे की ज्याचा होल आपल्याला थोडासा मोठा असणार आहे, तशी सुई तुम्ही घ्या. इथे मी 6 पदर असे दोरे करून घेतलेली आहेत. त्याला आता आपण सुईमध्ये टाकल्यानंतर ते आपले असे 12 पदर होतील. ह्या प्रकारे तुम्हाला सुईमध्ये धागे ओवून घ्यायचा आहे आणि टाईट अशी नॉट देऊन, म्हणजे लास्टला गाठ देऊन घ्यायचा आहे. आणि अशा प्रकारे आपण सुईमध्ये धागे ओवून घेतलेले आहे सिल्क थ्रेडचे. तुम्ही इथे सिल्क थ्रेड कोणताही वापरू शकता, कोणत्याही कलरचा. मी रेड कलरचा वापरलेला आहे. तर आता मी तुम्हाला पान दाखवणार आहे. त्यासाठी आपण एक शेप पानाचा ड्रॉ करून घेऊया. तुम्हाला हे सर्व मी शिकवलेलं जे आहे ना, ते तुम्हाला ॲडव्हान्सच्या डिझाईनमध्ये यूज करायचं आहे. त्यामुळे तुम्ही पूर्ण हे लक्षपूर्वक बघा आणि नक्कीच ट्राय करा. आधी मी साध्या सुईने तुम्हाला दाखवत आहे. बघू शकतात अशा प्रकारे मी वरच्या टोकावरून सुई काढलेली आहे आणि खालच्या टोकाला सुई टाकलेली आहे. अशा प्रकारे आपण सिल्क थ्रेडचं काम करत आहोत आजचं. आणखी मी परत वरच्या साईडहून सुई काढलेली आहे आणि परत रिपीट खालच्या साईडला सुई टाकणार आहे. हे अगदी सोपं पान मी तुम्हाला दाखवत आहे. आरीवर्कचं सिल्क थ्रेडचं काम आरीवर्कच्या सुईने सुद्धा होतं, पण मी तुम्हाला इथे सुरुवातीला सिल्क थ्रेडचं काम आपल्याला आरीवर्कच्या सुईने जमत नाही. त्यामुळे मी तुम्हाला अशा प्रकारे सुद्धा साध्या सुईने सुद्धा वर्क करता येतं हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला करून दाखवत आहे वर्क. अशा प्रकारे आपण एक साईड अगोदर फिल करून घेणार आहोत. जशा प्रकारची आपण कैरी काढलेली आहे त्यानुसार करूयात. वरतून टाका काढायचा आहे आणि खाली टाका आपल्याला अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे. हे आपलं एकदम सोपं आणि इझी पान असणार आहे. ह्या पानाचा यूज तुम्ही कोणत्याही डिझाईनमध्ये करू शकता. सिल्क थ्रेडच्या कामाने आपल्या डिझाईनला एक सुंदर लुक येतं. त्यासाठी तुम्हाला हे सुद्धा काम जमणं गरजेचं आहे. त्यामुळे नक्की तुम्ही हे सुद्धा काम जे आहे ना आजचं ट्राय करून बघायचं आहे. आणि पूर्ण तुम्ही एकदम साध्या सोप्या पद्धतीने साध्या सुईने सुद्धा हे काम आपण करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये हेच मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर आपण ह्याच प्रकारे दुसरे पान सुद्धा बनवून घेणार आहोत. त्याआधी मी तुम्हाला छल्ला सुद्धा बनवून दाखवते. तर आपल्याला एकदम इझी पद्धतीने काम करायचं आहे. जर तुम्हाला जरी थ्रेडच्या अवघड सुईने जमत नसेल, आपली आरीवर्कची नीडल असते ना, त्याने जर तुम्हाला हे वर्क जमत नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा नक्की ट्राय करू शकता. जर तुम्हाला जमत नाही, मी हे वर्क कसं करू असं वाटायचं नसेल, तर तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा हे वर्क करू शकता. बघू शकता तुम्ही असे मी टाके बाजूने टाकून घेतलेले आहे आणि पूर्ण पान कव्हर करून घेतलेले आहे. तुम्हाला जरी व्यवस्थित दिसत नसेल, पण ह्या सुद्धा पानाचा एक सुंदर असा लुक, म्हणजेच वेगळेपणा, खूप सुंदर असं हे पान आपलं दिसत आहे. तुम्ही सुद्धा एखाद्या डिझाईनमध्ये ह्याचा जो यूज केला तर तिथे तुमचं हे डिझाईन खूप सुंदर असं दिसेल, उठून दिसेल एकदम. सिल्क थ्रेडच्या कामाने आपल्या डिझाईनला उठून दिसतं आणि एक वेगळेपणा येतो. त्यामुळे सिल्क थ्रेडचं सुद्धा काम तुम्हाला जमणं गरजेचं आहे. मी आरीवर्कच्या निडलने सुद्धा दाखवणार आहे, पण ज्यांना कोणाला आरीवर्क निडलने जमत नसेल तर त्यांच्यासाठी मी हे व्हिडिओ दाखवलेला आहे. ह्या पद्धतीने तुम्ही साध्या सुईने सुद्धा पाने तयार करू शकता. इथे छल्ला तर आपल्याला साध्या सुईनेच करायचा असतो, तर छल्ला मी कशा प्रकारे करते दाखवते. आतल्या साईडने मी सुई टाकत नाही. बघू शकता तुम्ही बाहेरून अशा प्रकारे सुईला एक राऊंड मारून घेत आहे. फिरवून घ्यायचं आहे आपल्याला सुई धाग्यामध्ये. बघू शकतात व्यवस्थित स्लोमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे. ह्या पद्धतीने तुम्हाला सुई फिरवून घ्यायचं आहे आणि खाली टाकायचं आहे. तोच मी बाजूला खेचून घेतला आहे आणि वरती केलेला आहे. मी तुम्हाला एक करून दाखवते. खालून आपल्याला सुई वरती काढायचं आहे. बघू शकतात मी अशा प्रकारे एक सुई वरती काढलेली आहे. धागा आपल्याला पूर्ण टाईट खेचून धरायचा आहे
आणि टाईट खेचून धरून बाहेरच्या साईडने आपल्याला पेच टाकायचा आहे. एक पेच टाकून लगेच सुई थोड्याशा अंतरावर टाकायचं आहे आणि त्यामधून टाईट पकडायचं आहे आणि खालच्या साईडला स्लोली आपल्याला ओढून घ्यायचं आहे हळूवार पद्धतीने. बघू शकतात असे सुंदर असे छल्ले आपले तयार होत आहे. हे डिझाईन मी तुम्हाला का दाखवत आहे, आता आपलं ॲडव्हान्सचं काम सुरू करून बरेच दिवस झालेले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला आता मी वेगवेगळ्या डिझाईन दाखवत आहे. त्यामध्ये तुम्हाला असं व्हायला नको की एखादं काम तुमच्याकडून करून घ्यायचं राहिलेलं आहे. असं सिल्कचं काम आपण आपल्या चॅनलवरती करून घेतलेलं नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला सिल्कचं काम दाखवत आहे. तुम्हाला बेसिक जर सिल्कचं काम आलं तरी चालेल. जास्तीचं तुम्हाला करायचं नसेल तर तुम्ही बेसिक ज्या गोष्टी असतात ना त्या शिकून घेतलं तरी चालेल. कारण का ह्या जे बेसिक गोष्टी आहेत त्या आपल्या डिझाईन्समध्ये नक्कीच यूज होतात. त्यामुळे तुम्ही छोट्या छोट्या जे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ते नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा. अशा प्रकारचे आपण 4-5 छल्ले तयार करून घेऊयात. एकदम सोप्या पद्धतीने मी दाखवलेलं आहे. बघू शकतात ह्या पद्धतीने 5 मी छल्ले तुम्हाला इथे करून दाखवलेले आहेत. आणखी एक तुम्ही पान इथे बनवून घेऊ शकता वेगळ्या शेपमध्ये. थोडंसं ते खालचा वेगळा शेप आहे आणि वरचा वेगळा शेप आहे. अशा प्रकारे मी कैरी काढलेली आहे. आतमध्ये अशा 3 लाईन सोडून घेतलेल्या आहेत. बघू शकतात. तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने करायचं आहे. जिथे आपलं सेंटर अटॅच होत आहे वरतून टाका काढायचा आहे आणि जिथे सेंटर अटॅच झालेलं आहे तिथं आपल्याला सुई टाकायचं आहे. बघू शकतात तुम्ही ह्याच प्रकारे वरून सुई टाकायचं आहे, खाली काढायचं आहे, वरून सुई टाकायचं आहे, खाली काढायचं आहे. असंच करायचं आहे. सेम प्रोसेस आहे आणि ह्या पानाला थोडासा वेगळा लुक असा येतो. हे सुद्धा पान दिसायला खूप सुंदर दिसतं डिझाईन्समध्ये. इथे तुम्हाला व्यवस्थित जरी दिसत नसेल पण तुम्ही तुमच्या रिअल इमेजमध्ये ही व्यवस्थित तुम्हाला दिसेल. व्हिडिओजमध्ये तुम्हाला जरी व्यवस्थित दिसत नसेल तर तुम्ही नक्की हे नक्की हे पान ट्राय करून बघा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा सिल्क थ्रेडचं काम साध्या सुईने करता येऊ शकतं. तुम्ही जरी थ्रेड आपल्या निडेलने जरी नाही केलं आरीवर्कच्या, तरी साध्या सुईने जरी केलं तरी चालते. तर ह्या पद्धतीने तुम्ही पूर्ण कव्हर करून घ्या. बघू शकता इथे मी पूर्ण कव्हर करून घेतलेलं आहे. दोन्ही साईडला आपल्याला टाके टाकून हे पूर्ण लांब असं पान आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. मी खालच्या साईडला इथे जसं आपला पानाला देठ असतो ना त्यासाठी एक टाका मी टाकून घेतलेला आहे एक्स्ट्राचा. आता इथे तुम्ही ह्याच्या साईडला असे 2-3 पानं बनवून सुद्धा घेऊ शकता. इथे तुम्हाला ॲज अ असाइनमेंट म्हणजेच आजचं काम म्हणून हे तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. तुम्ही कसं आहे रोजच्या रोज हे काम कंप्लीट करत चला. आपलं हे पूर्ण आरीवर्कचं क्लास एकदम फ्रीमध्ये आहे, त्यामुळे तुम्हाला फ्रीमध्ये शिकायला भेटणार आहे. नक्की रोजच्या रोज तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघा आणि रोजच्या रोज काम करत चला. हे आजचं आपलं सिल्क थ्रेडचं काम मी तुम्हाला शिकवलेलं आहे. तर नक्की तुम्ही हे आज करून बघायचं आहे आणि पूर्ण कशा पद्धतीने तयार झालेलं आहे हे नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे. असे आपण आजचं सिल्क थ्रेडचं काम शिकलेलं आहे आणि तुम्हाला हे काम जमलं की नाही हे मला कमेंट करून सुद्धा नक्की सांगा. असेच वेगवेगळे छानसे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते, त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूयात.